फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि ह्या महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी अतिशय मंगलमय आणि फलदायी ठरणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवार आहे. सोबतच या दिवशी सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे. शास्त्रानुसार सुकर्म योगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ देणारी ठरतात असं मानलं जातंय. मग हा संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्षाव होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकतात, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री 12:22 पर्यंत ही तिथी संपेल. म्हणून तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे. पंचांगानुसार ह्या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते सकाळी 8:29 पर्यंत असणार आहे. ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून ते 6:15 पर्यंत असणार आहे. ह्या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 पर्यंत असणार आहे. सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनालाही महत्त्व आहे. हे प्रदोषकाळी करायचे व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे महत्त्वाचे मानले गेले. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल, दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी असं सांगितलं जातं. आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावरच त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. चंद्रदर्शन झाल्यावर आरती करून उपवास सोडवावा. उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्षाचे पठण केल्यास उत्तम मानलं जातं. शिवाय आपल्याला अथर्वशीर्ष पाठ असेल तर 21 वेळा आवर्तन करावी किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप जरी केला तरी बाप्पाची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते. त्यानंतर बाप्पाला फूल अर्पण करावी, धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे, प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं. त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळी वाट पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पाची आरती म्हणून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडवा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे किंवा फक्त श्रवण करावे. आता आधी सांगितल्याप्रमाणे ह्या दिवशी गुरुवार आहे आणि सुकर्म योग सुद्धा जोडून येत आहे. त्यामुळे आपण ह्या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकता. तो म्हणजे ह्या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. आपण बाप्पांना बेसनाचे लाडू, गोड तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावे. त्यामुळे धनसंपत्ती वाढते, आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं. मग हा उपाय करून तुम्हीही हा अनुभव घेऊ शकता. त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी सुद्धा उपाय करू शकता. तो म्हणजे ह्या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गाईला मोदक खाऊ घालावे.
यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात. एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपतीसमोर ठेवावी आणि गणपती बाप्पाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या ह्या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते असं सांगितलं जातं. तर माघ संकष्ट चतुर्थीचा उपवास हे चंद्राचे दर्शन घेऊनच मोडला जातो. त्यामुळे ह्या व्रतात चंद्राची वेळ महत्त्वाची असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. ह्यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता. शिवाय ह्या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्यास जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि ज्ञानवृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. अनेक जण ह्या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात आणि दुःखापासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करतात. तर तुम्ही सुद्धा 5 फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश चतुर्थी साजरी करून सुकर्मयोगाचा लाभ मिळवू शकता. या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात. तर तुम्ही कधी संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे सोपे उपाय करून पाहिले आहेत का? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.